मी एक रील बनवली होती, त्या रीलला बराच प्रचंड प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर वारंवार एक गोष्ट ऐकायला मिळते, ती म्हणजे घटस्फोट झाला की पत्नीला पतीच्या प्रॉपर्टीत 50% हिस्सा मिळतो. या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत न्याय निकालाच्या जजमेंट सहित समजून देण्याचा प्रयत्न मी केला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता मन लावून बघा. माझ्याकडे एक पक्षकार आहेत, त्यांच्यावर 498 ची FIR पत्नीने केली आहे आणि ही खोटी FIR आहे. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ येथे क्वॉश करण्यासाठी मी ते प्रकरण दाखल केलेलं आहे. माझ्या पक्षकाराच्या पत्नीला नांदायचं नाही, घटस्फोटही द्यायचा नाही, पोटगी मात्र हवी. पती जिवंत असताना त्याच्या जमिनीचा अर्धा हिस्सा मागायचा आहे तिला, आणि तिने ते प्रकरण पण कोर्टामध्ये टाकलंय. माझ्या पक्षकाराच्या पत्नीने पक्षकारावर पार्टिशन सूट म्हणजे 50% हिस्साचा दावा लोअर कोर्टामध्ये आणलेला आहे. पण पती जिवंत असताना पतीची स्वकष्टार्जित जमीन असो किंवा वडिलोपार्जित जमीन असो, तर ती जमीन तिला भेटत नाही. कारण पती जिवंत असताना पतीला त्याच्या सेल्फ अक्वायर प्रॉपर्टीमध्ये 50% किंवा कोणताही हिस्सा ऑटोमॅटिक मिळत नाही. कारण हिंदू वारसा कायद्यानुसार पती जिवंत असेपर्यंत त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता पूर्णपणे त्याचीच असते. सेल्फ अक्वायर्ड वर्सेस अनसेस्ट्रल प्रॉपर्टी, दोन गोष्टी जाणून घ्या. सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणजे पतीने स्वतः कमवून घेतलेली मालमत्ता, पत्नीला त्याच्यामध्ये हक्क मिळत नाही. आणि अनसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे वडिलोपार्जित, पत्नी को-पार्टनर नसते, ती थेट हिस्सा मागू शकत नाही, पण मुलाचा हक्क असतो. BP अचल आनंद वर्सेस S अप्पी रेड्डी या न्यायनिवाड्यातून सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की पत्नीला शेअर्ड हाऊस होल्ड मध्ये राहण्याचा अधिकार आहे, पण मालकी हक्क नाही. आता दुसरी केस ESR भत्रा वर्ष कर्मा भत्रा. माननीय न्यायालयाचं असं मत आहे की पत्नीला सासरच्या मालमत्तेत मालकी हक्क नाही, फक्त रेजिस्टन्स राईट मिळू शकतो. आता तिसरी केस विनीता शर्मा वर्सेस राकेश शर्मा. मुलींना अनसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये हक्क दिला, पण पत्नीला को-पार्टनर म्हणून बनवलं नाही. आंध्र प्रदेशाची एक केस आहे, ज्याच्यामध्ये आंध्र प्रदेशाच्या माननीय उच्च न्यायालयाने निरीक्षण केलंय की पत्नीची मालमत्ता म्हणजे पतीची मालमत्ता नाही, आणि पतीची मालमत्ता म्हणजे ती पत्नीची मालमत्ता नाही. घटस्फोटाच्या वेळी काय होतं तर प्रॉपर्टी 50-50% वाटली जात नाही आपसामध्ये. कोर्ट काय बघतं, पत्नीची आर्थिक स्थिती, पत्नीची कमाई, तिची कमाई, यांची कमाई, मुलाची जबाबदारी, आणि त्यावर ठरते अलिमानी. म्हणजे पोटगी मालमत्ता शेअर नाही, हिस्सा नाही, पण आर्थिक मदत मिळू शकते. महत्वाचा मुद्दा इथं असा आहे की प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट या कायद्यानुसार पत्नीला शेअर्ड हाऊस होल्ड मध्ये राहण्याचा अधिकार आहे, पण जर घर भाड्याचा असो किंवा पतीचा असो, पण त्याच्यावर मालकी हक्क मात्र नाही. सोशल मीडियावर सांगितलं जातं की घटस्फोट झाला आहे, अर्धी प्रॉपर्टी आहे आणि ती आता मिळणार आहे वगैरे, मिळाली आहे वगैरे वगैरे. त्याने पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्या देशामध्ये असा कुठलाच कायदा नाही. कायद्याची खरी माहिती असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर अफवा हे तुमचं आयुष्य बदलू शकतात. आणि तुम्हाला काय वाटतं, हा नियम योग्य आहे का? कॉमेंट करा. आणि अशाच खऱ्या कायद्याची माहिती तुम्हाला मिळत राहण्यासाठी कायदा व्हिजन चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.